कोल्हापूर जिल्ह्यामधील कासारवाडी इथं जंगलामध्ये वृक्षतोड करून रस्ता तयार केल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी त्यांनी विभागीय वनाधिकारी म्हणजेच डीएफओ यांना सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। अज्ञात खाण माफियांनी वृक्षतोड करून जंगलामध्ये रस्ता तयार केल्याचा आरोप असून चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा आंबेडकरांनी स्पष्ट केलंय। वन विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळले तर त्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागेल। पुढारी न्यूजने हे प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर प्रशासनानं तातडीनं दखलही घेतली आहे। वन विभागाच्या वतीनं या आवश्यक परवानगी घेतल्यात काय, परवानगी घेत असताना ते नियमाची जी काही एकूण संपूर्ण नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई झाली काय, या दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजेत। मी आमच्या डीएफओनं सूचना देतो की याच्यामध्ये अशा पद्धतीने जर काही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करायला पाहिजेत आणि कारवाई तर होतच असते। वन विभागाचे कायदे इतके कडक असतात की त्यामुळे सगळे नागरिक अगदी ह्या सगळ्या कायद्यांमुळं खूपच त्यांच्यावरती त्रस्त असतात आणि मग अशा वेळेला जर काही एकाच वेळेला 500 झाडं तोडत असतील तर मस्ट बी त्याच्यामध्ये नियमाची अंमलबजावणी झालीच पाहिजे।